जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, हे शरीर कसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनवू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर 4च माणसं या जगाला सुखी करू शकतात. 1 आईवडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. हे 4 माणसं जर वजा केले तर अख्खी माणसं लबाड आहे आणि प्युअर स्वार्थी आहे. प्युअर जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही, अजिबात नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. माणसावर प्रेम करणारी माणसं मेली आणि जगातली सगळी माणसं 3च गोष्टीसाठी जिवंत आहेत. 1 स्वार्थ, पैसा आणि मान. जगात दुसऱ्या लोकांना काही झालं नाही, कोणाला कॅन्सर नाही, कोणाला कुष्ठरोग नाही. 90% लोकांना फक्त पैशाचा रोग आहे. ओनली आय वॉन्ट मनी. पैसा दिल्यावर लोक काही करतील. तुम्हाला सांगा एखाद्याला तुझा बाप फोकस पैसा हे जीवन झालंय. आता उलट फिरवतो, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं या आईला सांग, माझं लेकरं सुखी व्हावं हे वडिलांना वाटतं, आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं, आणि अख्खं जग सुखी व्हावं म्हणून फुलसंगवी सारख्या सामान्य गावात महान रत्नाने जन्म घेतला. कधी गावाचं नावच इतकं सुंदर आहे, फुलसंगवी. फुलसंगवी याचा अर्थ या गावाने तळागाळातल्या माणसांना पांडुरंग शिकवला. फुलसंगवा त्यांना शिकवलं, त्याचं नावच नाही. आणि ज्या मातीत संत जन्माला येतात ती माती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पवित्र राहते. तसे अनेक जन्माला आनंद गेले. पवित्र ते कुळा पवित्र ते कुळा पावला तोले पवित्र ते कुळा पवित्र ते कुळा माझ्या मुलाचं चांगलं होय वडिलांना वाटतं, हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं, आणि ग्रंथाचं दर्शन जरी घेतलं तरी मोक्ष. दुःखी आहे, फक्त याला जगाला सुखी करणारे फक्त संत आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला आपल्याला नामदेव महाराजांचा आहे, काकड्याच्या मालिकेतला आहे, 3ऱ्या मालिकेतला आहे आणि 4थ्या नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात केल्यामुळे अजून 2 मुद्दे आहेत. संपत्ती जर आली, ओविनी डागा बघा फरक वाटायला नाही करायला. संपत्ती जर आली तर दया येत नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येत नाही, आणि दोन्ही ज्यांच्याकडे आले त्यांना वामन भाव. संपत्ती आली तर काय पैसा आला, ऊत आला, ऊत आला प्याला, प्याला मेला, प्याला का मेलाच. आता उलट फिरा,
संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया जर आली संपत्ती येत नाही, आणि दोन्ही जर आले तर वामन भाऊ सारखा महात्मा झाल्याशिवाय. वामन भाऊ काय संपत्ती होती? 5-6 पंप, 2-4 बाग, 10-12 कला केंद्र, 2-4 कला केंद्र, कॉलेज काहीच नव्हतं. ऊस तोडणाऱ्याच्या गालावरचा आनंद ही वामन भाऊची सेवा. गरीबातला गरीब माणूस विठ्ठल म्हणतो ही श्रीमंत. ही गाड्या बिड्या बंगले, ही गाडी घेणं, बंगला बांधणं, पैसा कमवणं हा काही पराक्रम नाहीये, काय कौतुक आहे का? बरं किती कमावले, किती नाही ते सगळं काय दुसऱ्याच असेल. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरगं पाहिला करणं हा काही इतिहास आहे. हॅलो, मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची? आतापर्यंत मला जगलं नव्हतं, तुला एकट्यालाच अख्ख्या फुलसांगी तू एकटाच मिळाले. अरे बादला तुला एकच झालं एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर बांध पडायला लागलं का तेच असलं, उताना पडायला लागलं का तेच असलं, दात वासवायला लागलं का तेच असलं, तुला हाणताना तेच असलं थोडे. अरे बाबा साखर कसं नाही घातली तरी बरं, ते कारलं कसं आहे घालत, कडू ते मीठ कसं आहे घालत, मिरची कशी घालत, संसार एका पोराचा केला का एका तर पोराचा केला काय तू आता दुःख संपत्ती आली तर देव हे पुन्हा उलटी वळी होता. संपत्ती आली तर दया येत नाही, आणि दया आली तर संपत्ती येत नाही. दोन्ही जर आले तर वामन भाऊ झाल्याशिवाय. आता उलट फिरू आपण थोडं. बोबला हिंडून देव भेटला असं जगात घडलं. बायका पोरं सोडा हिंडा भाऊ आता तसे बसतील तसे बसतील. महिला म्हणत नवीन नाही ना काही, हा संसार आहे मला, याच्यात काही नाही इंटरेस्ट घेण्यासारखं. पण जे आतलं आहे ते सांगतो थोडं किचकट आहे. संपत्ती आली तर दया येणार, दया जर आली आणि तू आणि दोन्ही जर आले मग हे तर ठीक पाहिजे, आणि दोन्ही जर आले तर ते वामन भाऊ झाल्याशिवाय. आता उलटे फिरवतो. या जगात आतापर्यंत बोबला हिंडणाऱ्यांना देव भेटला कधी नाही, असं संत दाखवा मला. कारण हिंडा बायका पोरं सोडून बोबला आणि त्यांना देव भेटला. उलट ऐकत एकही संत देवाकडे गेले नाही, देव संतांना. हे काय भाकरी खात नाही, सबंध खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायकोच करीत नाही, मोबाईल मध्ये गेम खेळतो. काय बाहेर उलट ऐका बघा. एकही संत देवाकडे गेले नाही, संत देवाकडे गेले नाही, पण देव संत. तुम्ही निरीक्षण करा. नामदेव बाबा देवाकडे गेले नाही, देव नामदेव बाबा. सेना बाबा देवाकडे गेले नाही, देव सेना बाबा. काका देवाकडे गेले नाही, देव बरोबर काका झाले. कबीर बाबा देवाकडे गेले नाही, देव कबीराकडे आले. जनाबाई देवाकडे गेले नाही, देव जनाबाईकडे आले. सकुबाई देवाकडे गेले नाही, देव सकुबाईकडे आले. आणि संत बाईनाबाईच्या स्वप्नात तुकोबाराय आले आणि सांगितलं मला तुला अनुग्रह द्यायचा की शिष्य व्हायला येईल. तुकोबारायच्या वैकुंठ गमनाला बाईनाबाई हजर, बाईनाबाई हजर होता. तुकोबारायच्या वैकुंठ गमनाला संत बाईनाबाई हजर होता. बाईच्या आज सफर लोखंडी घेतली. भाषा आहे का पुढे धोतला आठवड्यात आहे का वार्याचे धावणे, का शिर्याची चढणे, का बालकाचे मान, का सुवर्णाचे धाव. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिडीचं चढणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि पापाची संपत्ती कोणाला लाभ नाही. हो सूर्याचे थांबा पुन्हा वेळ शिकाले. आपल्याला उचकाय का मुंग्याची ती बघा याला मला उपयोग का, त्याचा उपयोग काय? 82 वर्षाचा म्हातारे आणि हरिपाठ पाठ नाही, थोड्यात गंमत का? मला एकच उत्तर द्या तुम्ही सगळी माणसं, 5 मिनिटं थांबा तुम्ही. घुशीनं रातभर उकारलं, खाल्लं काय? घुशीनं केलाय काय? फक्त उकारलंय. आपण काय केलं? काय केलाय काय? जंगलाला मोठ्याला
शाळेत गेला नोकरी लागला, नोकरी लागलं लग्न केलं, लग्न केलं पोरगा झाला, पोरगा झाला बाप झाला, पोऱ्याचं लगीन झालं सासरा झाला, त्याच्या पोरानं पराक्रम केला आजा झाला, दिंडीत आमच्या लोकांनी आला मेला गेला का? जन्माला आली मोठी झाली, मोठी गेली शाळेत गेली, शाळेत गेली वयात आली, वयात आली लग्न केलं, लग्न केलं नवरी झाली, नवरी झाली नवरा आला, बाळातीन झाली आई झाली, सून आली सासू झाली, सून बाळातीन झाली आजी झाली, आट्या काला नुसमेली नुसणे केलं का? मी बोलत नाही काकडा बोलतोय, माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागवता बायला झालो साधू संतांचे नाही केले पुराण असलं आणि वाचायचा नसला आपण तर नाट्याचा मी तवानात अपराधी कपाट भर मोठा एकांच्या घरात कपाट भर कपाटावर हात ठेवून गेले चोर परत गेली कारण हे डोळे वाचत सोनावातलं पाहतो सोन नाही ऐकले हरी कीर्तन नाही केले पुराण महाराजांची भाषा वा आणि म्हणून तू कसायचा मग थोडा चढ मुद्दा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला आपण काकड्यातला आहे आपण सुरुवात तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे आपलं काम थोडं ना गाठ आहे गाठ म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल पण कीर्तनाला 3 सूचना आहेत दरिद्र्यामध्ये कीर्तनाला बसायचं यायचं लांब बसायचं पहिले पण तिला जेवायचं चांगला चप्पल जोड पाहायचा मी शिव काढायचा तुम्ही सुताक पडल्यावर बसायचं दाखवा कीर्तनाला 2री सूचना आपल्या कीर्तनाला बोलावं बोललं तरच कळलं पहिलंच काही कळलं नाही पुढं कीर्तनाला 3री सूचना आहे शंका जर अभंगात असली कुणाला जाग्यावर विचारायची ओपन चॅलेंज कुणालाही मी 2 महिन्यानं उत्तर देणार पुस्तकं उलटे पाटे करून देणार पण द्या पण मी गेलो बोंबलायचं मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पाठायला मला काय आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी साधूच्या जन्मभूमीत कीर्तन आहे साधूच्या मंदिरासमोर कीर्तन आहे साधूचं लेकरू म्हणून साधू बुद्धी देईल तसे कीर्तन आपण यांची लेकरं आपले बाप आहे मग बाप लेकराला बुद्धी देईल तसे कीर्तन आपल्या हातात काय आपण फक्त त्यांच्या पुढे भेटा बांधायचा आणि कमर बांधायची बुद्धी देणारे इथे आहे आणि बोलणारे इथे आहे त्यांनी ठरवलं कीर्तन कीर्तन त्यांनी नाही ठरवलं नाही ठरवलं आपण कोण मी नसतो कोण मी नसतो तर चाल कोण माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाही तर दुसरी केली असते माझा पाय लागला तुझा पाय इकडे येताना तिकडे 1.5 एकर इकडून आलाय हे मी बोलत नाही 3ऱ्या अध्यायातले उभे हे मदतीस्तव झाले बरी मेन आहेत की सैन्य कुणाकडे नाही राम नाही की संपत्ती कुणाकडे नाही आणि राम नाही की माणसंही कुणाकडे मग रामाने रावण मारलाच का रामाकडे तर पैसे नाही रामाकडे तर संपत्ती नाही राम पण उलट आहे का रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे आणि दैवी संपत्ती पुन्हा आसुरी संपत्ती कधी टिकू शकत नाही हे ध्यानात ठेवा हे मी बोलत नाही 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत आणि 473 ओव्यांमध्ये 2च संपत्ती आहेत दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अख्ख्या अध्याय त्या 2 संपत्तीचं उदाहरण एक दैवी संपत्ती आणि एक जेवढे लोक आहे पाहतो जेवढे लोक आहे विना कष्ट जेवढे पैसे कमावतात ते पिल्याशिवाय झोपत आणि पाठ करून शिवाय ते एका जागेवर रातभर थांबत नाही खाटावर झोपताना मुठ्ठ्यानं खाटा खाऊन जातात कर्माला मागे वाटतंय तुम्हाला की एक वाक्य इंद्रिय ध्यानात ठेवा आपण जेव्हा कर्म करतो त्याचा मागच्याला फायदा होतो पण कर्माची फळं आपल्याला भोगायची
आणि आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगायची हे ध्यानात ठेवा. जनका सारख्यानं मुलगी किरकोळ माणसाला दिली नाही. जनकाचा जावाई काही बंदपडे डेअरीचा चेअरमन नाही. जनकाचा जावाई ब्रह्मांड नायक होता, तरी स्वतःची बायको वनकले नेसून वनवासाला नेली आणि स्वतःची मुलगी वनवासाला गेली. जनकानं डोळ्यानं पाहिलं. जनक येतो काही किरकोळ कारकोळ गडी नाही का, ते तो जनक आहे. पण स्वतःची मुलगी ब्रह्मांड नायकाला दिली. वंशकले नेसलेली पाहिली, झोडपात झोपलेली पाहिली आणि गरोदर असताना गरोदराच्या अगोदर रामाने पळून दिली तेही पाहिली. आणि बाळांत झाली, रामाने सोडून दिली आणि 2 जुळी मुलं झाली, लव आणि अंकुश. स्वतःची नातू स्वतःच्या जावयाबरोबर लढताना येताना जनकानं पाहिजे. तुम्ही काय करता? तुमच्याकडे किती पैसे? 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुटून आणतो. 50 कोटी परदेश येते बँकेत, बायकोच्या अंगावर 1000 तोळे सोन आणि फरशीमध्ये 2-4 नोटांची बंडल घेऊन येतो तुला. तुमचं वाक्य ऐकायचं का? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली भरून न्यावं लागते एवढं ध्यानात. तेव्हा समुद्राचं पाणी खाता येत नाही. पण आता उलट ऐकायचंय. समुद्राचं पाणी जरी खारं असलं आणि त्याची जर वाफ झाली आणि ती जर वर गेली तर त्याचं बाष्पीभवन होऊन चांगला पाऊस पडतो. आणि तो पाऊस किल्ला मुंगाला समज जगवतो. हो, समुद्रावर पाऊस पडून फायदा. ऐकायचं का तुमच्या? शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतलं घुसली किती चिटाकडे तरी ते दूध कधी देत नाही. आणि उसाचा तुरा किती वाढला तरी जनावर त्याला खात नाही. आणि भेंडीच्या झाडाचा कोणी बैलाला खोटा केला नाही. हो, तुम्ही म्हणाल कशावर सांगितलं? ओवी आठवल्या त्यात भेंडा ओला नव्हते भाषा आहे. भेंडा ओला नव्हते का मला भेंडीचं झाड वाढलं ना त्याला कोणी खोटा केला नाही का? ओव्या किती सुंदर आहे. भेंडीच्या झाडाचा कोणी बैलाला खोटा केला नाही. एरंडाच्या झाडाची कोणी नेड वापरली नाही सापडायला. हिरवा चारा पाहिला आणि गाय जशी भांबावली तशी आपल्याची माणसं पिसळली. काही काय काहीच करत. आपण काय करतो हे कळत नाही. दुसरं सांगतो हे अजिबात कळत. तो जो सांगतो त्याला म्हणतात त्याला कळत नाही. वाक्य परत नाही काय त्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला आणि ज्याचे मित्र नालाय संसार संपला. तुमचं काय? 31 वर्ष माझे लोकांच्या शिवाय खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात मला एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि दुसरं काय मी बोलतो ते नेमकं काढा माझा कार्यक्रम याच्यातला शब्द खोटा होत नाही. आणि माझा गेम झाल्याशिवाय मी म्हणत होतो पोरी पळून जाते गेल्या. मी बोलत होतो पैसे देऊन बायको मिळणार. बायको 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली. 3 लाख गुरुवारी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. मग हची बाजारात गाठ पडली. हा मारा म्हणायचं मला ही म्हणा दुसरं म्हणलं इतर मला कालच जमलं. पुन्हा पुन्हा नाही तुला भाषा इतकी सुंदर आहे म्हणून थोडं पुढे सरतो. घेतलेला आनंद टाकल्यात आहे. थोडा किचकट मध्ये आता तुम्हाला बोलावं लागेल. काय होतं खरं बोला या जगात खरं चालत नाही. खरं बोलायचं त्याची क्लिप त्याची पट्टी त्याचा माणूस ज्याला लवकर मारायचं त्याने खरं बोलायचं. खरं चालत. आता आम्ही खरं बोलतो ना रोज नावं लागलं. आता मी सिस्टीमवाल्याला फक्त म्हणतो आवाज वाढव त्याने वाढवला विषय लगेच क्लिप. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भडकले. खाली लगेच कमेंट तो नाव आहे म्हणजे मी मला नाव आहे म्हणाला आतली थेटी नाही तो मला नाव आहे. भाषा म्हणजे एकाने युट्यूबला क्लिप केली कमी आजारी मला सारा बिलाईन भरलं चप्पी बिप्पी केलं 10 रुपयाचे कपडे विकले दाखवलं ते काय खाली काय लिहिलं माहिती इंदुरीकरांवर दुःखाचा डोंगर ते शेवटच्या स्टेपला डिसेंबर मध्ये 93 कार्यक्रम म्हणजे मी मला म्हणून लोकांचा जप चालू एकासाठी फक्त 25-30 टीआरपी माझ्याकडून मागायचं ना म्हणजे त्यांनी अशी क्लिप नाही केली पाहिजे इंदुरीकर असं म्हणे. इंदुरीकर गेल्याची क्लिप केली इंदुरीकरांचा अंतिम गेली 10 वाजता
मग असं दाखवलं पाहिजे माझं पोरग पुढे मडकं धरणार, मी म्हणजे चौघांच्या खात्यावर राहणार, माझी बायको मागे काढणार. म्हणजे निदान लाईक येऊन त्याला काहीतरी 4-5 हजार रुपये आणि पैसे सांगितले माणसं माणसा तो मारला नाही का मागच्या महिन्यात तो बातमी पडलं होतं सरकारला. माझा अपघात झाला, गाडीला काहीच नाही झालं, मला काही नाही झालं. मी गाडीतून बातमी अशी पडायला पाहिजे ना, इंदुरीकरांचा अपघात झाला, तसं नाही. इंदुरीकर अपघातातून बचावलं आणि मी उलठायला लागत होतो. घ्या आम्ही का बँका लुटल्यात का दरोडी टाकली काहीतरी पुढे पतसंस्था खाल्यात का कारखाना लुटला आणि होतं खरं म्हणून बऱ्या त्या बद्दली त्यानं चालू केला कट कर तुला 2-4 मिळतील. हजर आणि बाईना अनुग्रह तुकोबा नाही दिला. तो बाईनाबाईचे नवरा त्याला मान्य नव्हतं, कारण तो क्षत्रिय म्हणजे ब्राह्मण होता आणि त्याला शूद्राकडून अनुग्रह घेणं मान्य नव्हतं. तुकोबारायने स्वप्नात त्याला साक्षात्कार दिला होता. रत्नाकर पंडिताला, रत्नाकर पंडिताचं सण बाईनाबाईचं लग्नाच्या वयाचं अंतर 30 वर्ष होतं दोघांमध्ये. पण तुकोबारायच्या वैकुंठ गमनाला बहिणाबाई 1000 होत्या. आपण तपासत करत नाही काय, 80% भजनांना अजून माहित नाही. कारण ज्ञानोबारायचा जन्म कृष्णाचा जन्म एका दिवशी आहे. कृष्णाचा जन्माचं कीर्तन करणाऱ्यालाच माहित नाही. 80% नाही 90% महिलांना अजून माहित नाही का बाईनाबाईचा जन्म घटस्थापना आपलं मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झाला. त्यांना माहितच नाही. उठला घटन बसला 9 किलो भगर गेली, 13 डझन केळं गेलं, 14 किलो रताळा गेलं. तिने घट बसवला गेला ना सांगला काय तिला उपास असल्यामुळे लिंबू पिळून हायला सांग 22 वाटे हल्ले अख्या रात फॅन लावला तरी वाद जाईल काय. 80% समाज फक्त बाहेरून घेत नाही. 80% समाज फक्त बाहेरून घेत नाही. बाहेरून वा बगलातली केस काय करतात. आणि जे आतून होते ते वाढवलं. त्याला संत समजून घेणं काळाची आपला संत. आपण संतच वाचले, आपण संत बोलला म्हणजे लिहून देतो पाठीवर 3 किलो सगळं. आता बोलायचं नाही म्हणजे खायची बाकीचे तुमच्या बारीक निरीक्षण करा. एकही संत देवाकडे नाही, देव संत पाठ करू. पाठ या गावात जन्माला येणारा माणूस इतका भाग्यवान म्हणायचा तर तो साधूच्या भूमीत जन्माला. त्यांच्या सप्त्याला जेवढे मदत करतात त्यांच्या इतके भाग्यवान दुसरी कोणीच नाही. सप्त्याला मदत करतात या सप्त्याला आणि कबूल व्हा तुम्ही. या सप्त्याला द्यायला लागल्यापासून तुम्हाला देवाने कमी घेत नाही. तुम्हाला मान्यच करावं लागतं. आम्हाला तुमच्या पायावर तुम्ही 100 रुपये ठेवा, तुम्हाला 1000 साधू उतारच असतो. पहिली गोष्ट सांगून ठेवतो, साधू कधी मरत नाही. हे शब्द कधी वापरतो. साधू कधी मरत नाही. स्थूल देहाने गेलेला साधू सूक्ष्म देहाने आणि कारण देहाने त्या मातीत चंद्र सूर्य आपल्या 3 पिढ्या जरी संपल्या तर पुण्यतिथीचा सप्ताह चालू आपण बोलतो मी गेलो कोण करी तू जाणं बोलतो हा विनोद समजू नका. आणि आपण करीत नाही वामन भाऊ करून घेतल्याशिवाय एका शेतकऱ्याला सहज कापूस येता वामन भाऊ बुद्धी देतात. अरे तुला थोडे पैसे चांगले झाले यावर्षी तू नाश्ता दे त्याला. यावर्षी मला दिवशी साधूला दिलं आणि कमी पडलं असं जगाच. पण साधूचं ज्यांनी खालं सुपरा साथ पडले म्हातारपणी खाता.
मी बोलत नाही, नववा अध्याय बोलतोय. आगा कर्मीचे कोणाही सकाळी बोलून घ्या, सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. कर्म देव प्रेम करणार. तुम्ही माणसं बसू शकता, माणसं बसू शकता, पण कर्माला माफी नाही. कधी तुम्हाला वाटतं आम्ही मोकार कमवलाय, कमव ना, मग गेम होणार. कर्माला माफी नाही. तुम्हीच उदाहरण द्या मला, पटकन उत्तर द्या. राम श्रीमंत करावं, राम नियमाला कोणी कोणाला मारायला पाहिजे? रावणानं रामाला मारायलाच पाहिजे, कारण राव नाही. बऱ्याची भाषा आहे. पावडर लावून जर बाई गोरी होत असती, ज्ञानोबाची ओवी खोटी ठरली असती. ज्ञानोबाची ओवी एक पावडर लावायची. मला ओव्या सकाळपर्यंत गेला. पावडर लावून बाई कधीच गोरी होऊ शकत नाही. पावडर लावणं इतका मूर्खपणा कसला. आता कधीच जास्त लावायला लागल्या, आता गड्यांना ब्युटी पार्लर निघाले तो बाहेर नका. पावडर लावून जर बाई गोरी होत असती तर सगळ्या महिलांना जर कोणाला वाटलं महाराजाचं पावडरीबद्दल का बोला, कागद पेन करा आणि हातावर ओवी लिहून घ्या, नंबर सकट, आणि ती ओवी घरी गेल्या उचका. अध्याय नंबर 18 मध्ये 102 नंबरची ओवी आहे. अध्याय नंबर 18 मध्ये 102 नंबरची ओवी आहे. नना तुझी न मोड्या का काही केल्या, काळे गोरे पण धुतले फिटवले ना. असं आहे, काळा गोरेपणा कधी धुवून निघू शकत नाही. ज्याला ओवी मानले त्यांनी पावडर लावले. जो ओवीचा विरोधक आहे, लोळ पावडर. पण एक घरात ठेव, मुंगूस यज्ञात वळलं पण अर्धच भेंडी बोला, टोमॅटो बोला, पांडवांच्या राजूशी असं होत नाही. कधी एखादी मुलगी एखाद्या दरिद्र मुलाबरोबर पडून गेली, प्रेम होतं, आंधळ असं म्हणतात, गेली ती मुलगी कधी सुखी होऊ शकते, कधीच होऊ शकते. आणि ती मुलगी जर पळून गेलेली सुखी झाली तर ज्ञानोबाची ओवी खोटी झाली. करू शकत नाही. ज्ञानोबाची ओवी आहे का? सकल तीर्थाची आहे धुरे जी एका माता, ज्यांनी आई बापाचा तळतळा घेतला आणि ती माणसं सुखी झाली असं जगात होऊ. ज्या मुलीनं आईच्या डोळ्यात पाणी आणलं आणि जिनं बापाची मान खाली घातली, ती नवऱ्याच्या घरी सोन्याच्या ढिगात जरी झोपवली तर ती झोपू शकत नाही. बापाचा पैसा कमवून जर घरं चांगले निघत असते तर कीर्तनकारांची पोरं जगलीच का असते. 80% भजने सुद्धा मुलं बनवण्यात फेल गेले. ज्या माणसाला संसार चांगला करता आला त्यालाच परमात्मा चांगला, परमात्मा दुसऱ्याला करता येत नाही. आता हे दोघाही जरी सुंदर वाजवतात, याला 4 कारण आहे. हा का वाजवतो इतका चांगला? याचा प्रारब्ध उत्तम आहे, याचा प्रयत्न चांगला आहे, याच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि याच्या गुरुची कृपा. म्हणून हे गातात आणि मुलीने वाजवतात. पण यांची मुलं वादक होऊ शकत वाहू शकत. लहानपणी होती, लहानपणी भजनाचं पार सुद्धा पहा, उभा कर बीक लावून भाकर एवढंच, पण एक टंगी बिकटायचं ते 1.5 रुपयाचा ताण. मग पाहणारे म्हणते बघा ना माश्याच्या पोराला बापच गेला, आणि ते डावी सुद्धा का बापच पिसतो. मग बाप तो वळवंटापासून मी बोलत नाही, डावात काय बोलतोय, डाव्यात काय बोलतोय. का खडकी जैसे वर्षरे, का आधी माझे पेरले, खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल. घडणारच नाही. आता हा फरक आहे आपल्याला. तो डॉक्टरचं पोरगं डॉक्टर होतं, कारण 48% मार्क त्याला मारायला. बाप मला मा स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे तू डॉक्टर. आता 48 वाला डॉक्टर करून काय नाही घातला त्याला. इथं मेरिट मध्ये बसला, मेरिट नाही एकच मिनिट झालं, साहेबाशी बोलणं झालं, ठरलं रविवारी मी लिहून द्यायचे. हॉटेलवर त्या घरी येणार, त्यांच्या घरी चिठ्ठी नंबर केला डॉक्टर. किती माणसं त्याच्या दवाखान्यातून जिवंत पाहिजे. तो माणसं वाचवायचा डॉक्टर नाही म्हणा.
ज्ञानोबाची भाषा ऐकायची का? ज्ञानोबाला बऱ्याच दिवसानं गाय सुटली का आणि गाय घासत गेली. कुठे सगळं तू पाठला कुठे आणि गेली का ती घासत खायची. नुसती उड्या हाणायची. 10 मिनिटे रान तुला उडती. तिला नुसतं वाटायचं शेंडा खाऊ का बुडूक खाऊ. शेंडा खाणं काहीच नाही ते. तुमच्या उड्या खाणं शेंडा खाऊ का बुडूक खाऊ. शेंडा ज्ञानोबाला म्हणजे ती गाय भांबावली. शब्द काय सुंदर आहे. हिरवा चारा भांबाव्यापासून